वडवळ नागनाथ येथे आज बाबासाहेब आंबेडकर यांचे 135वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मीराताई कसबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर माजी उपसरपंच विश्वास बापूराव पाटील यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जाती धर्माचे नसून ते भारतीयांचे नेते आहे। बाबासाहेबांनी संविधान एका पर्टिक्युलर जातीसाठी लिहिलेलं नसून पृथ्वीवरील सर्व जीव जंतू झाड जनावर माणसं यांच्यासाठी लिहिलेला आहे। पण बाबासाहेबांचे कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी काही पर्टिक्युलर जाती व्यक्त करतात, पण सर्व भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे असे होत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तर मैलाचा दगडा आहे, पाण्यासाठी महिलांसाठी हिंदू कोड बिल पास होत नसल्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। सर्व महिला आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत असे मत व्यक्त माया सोरटे यांनी केले। कार्यक्रमात उपस्थित ग्रामसेवक सोमनाथ माळी, सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, विवेकानंद लवटे पाटील, नरसिंग गिरीधर भेटे, राजकुमार बेंडके, बालाजी बेंडके, गणेश निटुरे, जितू सोरटे, परमानंद कांबळे, केतन कांबळे, संगम कसबे, कायमेश कसबे, पार्वती कांबळे, सुकुमार कांबळे, छाया मस्के, रूपाली कांबळे, शांता सोरटे, हजरत बी शेख, सत्यवान सूर्यवंशी, तुकाराम कदम इत्यादीची उपस्थिती होती। आज वडवळ नागनाथ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते, तर ध्वजारोहण नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मीराताई हर्षवर्धन कसबे यांनी केले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धाच्या प्रतिमेचं पूजन विश्वास बापूराव पाटील यांनी केले। बाबासाहेब हे एका जातीचे एका धर्माचे नसून सर्व भारतीयाचे आहेत। सर्वांसाठी संविधान लिहिले, शेतकऱ्यासाठी, पाण्यासाठी आणि महिलांसाठी तर म्हणजे मैलाचा दगडच ठरलेले आहेत। अशा नेत्याची, अशा महापुरुषाची कृतज्ञ व्यक्त करावे लागतात, पण एक प्रॅक्टिकल जातीच म्हणजे कृतज्ञ व्यक्त करतात। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पृथ्वीवरील सर्व जीव जंतू झाड दगड जमीन माणूस या सर्वांचा विचार करून संविधान लिहिलेलं आहे। तरी आज डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेण्यासाठी, बाबासाहेबांचे विचार रुजवण्यासाठी ही आम्ही जयंती साजरी करतो आणि मोठ्या उत्साहात सर्व जाती धर्माचे लोक मिळून ही जयंती साजरी करतो। आज फक्त ध्वजारोहण करून जन्मदिन साजरा केलेला आहे। येणाऱ्या 29 एप्रिलला मोठ्या थाटामाटात सभा आणि मिरवणूक होणार आहे। तरी मी सर्वांना विनंती करते की 29 तारखेला सर्वांनी या मिरवणूक व सभेला हजर राहावे। जय भीम, जय भारत।